आजकाल डाएटच्या नादात आपण तेल टाळतो. त्याचबरोबर काहींचे म्हणणे असते की तेल न घालता एकही भाजी बनत नाही. तर आज आपण आजीच्या काळातली भरली वांग्याची भाजी, ते पण एकही तेलाचा थेंब न घालता बनवणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी मी 5-6 वांगी घेतली. ताजे असे मार्केटमधनं वांगे आणलेले आहेत. त्यानंतर मी आता ते 4 भाग करून ते चेक करून घेते की त्यामध्ये आळे वगैरे नसावी. छान असे वांगे चिरून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी मसाला. त्यासाठी मी घेतलेले 7-8 लसणाच्या पाकळ्या त्या टेचून घेतल्या. त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, टेचलेला लसूण आणि 2-3 चमचे किसलेले खोबरे आणि मेन म्हणजे आमचा स्पेशल कोल्हापुरी मसाला 2 चमचे आणि चवीनुसार मीठ घातले. त्यामध्ये छान अशी कोथिंबीर घातली आणि आपण तेलाचा वापर नाही करायचा, तर आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर त्यासाठी मी वापरलेत 5-6 चमचे पाणी आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून आपला मसाला असा ओलसर बनेल. बघा छान असं. आता आपण हा मसाला आपल्या वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. तर आजी बोलायचीच की जोपर्यंत वांग्यामध्ये छान मसाला भरला जात नाही तोपर्यंत वांग्याला चव येतच नाही. तर आपण छान असा मसाला पहिला वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत. छान असं आपण वांगे भरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे स्टीम करायचं आहे. तर आजीच्या काळात तर हे स्टीमर वगैरे नव्हते, तर तेव्हा सगळे गवताची चाळणीमध्ये गवत ठेवून ते वांगे ठेवून स्टीम करायचे. तर आपल्याकडं गवत नाही आहे, तर आज मी खाली वापरला आहे बटर पेपर, जेणेकरून डायरेक्ट वाफ वांग्याला लागणार नाही. थोडी थोडी वाफ येऊन छान वांगे शिजतील, म्हणून मी बटर पेपर, थोडीशी कोथिंबीर घालून वांगे ठेवून छान असं आपलं पाणी उकळले तर वांगे आपण स्टीम करून घेणार आहोत. एक 10 ते 15 मिनिटं छान वांगे शिजलेले आहेत, चेक करायचे. तर आपण छान असं सुरी घालून चेक करूया. बघा आपण मस्त असे आपले वांगे एकदम शिजलेले आहेत, ते पण एकही तेलाचा थेंब न घालता. तर छान वांगे बनतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आमची ही वांग्याची टेस्ट माझी छोटे छोटे पिल्लं ट्राय करणार आहेत पहिल्यांदा. तर कशी वाटते यांना बघा, तुम्ही सांगता ते छान झाली. ओके, मस्त. तर आपली छान रेसिपी बनली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि शेअर